नमस्कार, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण 1 वाटी रवा उकळत्या पाण्यामध्ये घालून मस्त कुरकुरीत लहान मोठ्यांना सर्वांना आवडेल असा पदार्थ तयार करतोय आणि तो म्हणजे रवा मेदूवडा। इन्स्टंट असा आहे, त्यामुळे डाळ भिजत घालायची गरज नाही। रव्यापासून हा आपण पदार्थ तयार करतोय, त्यामुळे झटपट असा तयार होतोय। मस्त वरतून कुरकुरीत आणि आतून जाळीदार बनतोय। तर चला कसा बनवायचा ते बघूया। सर्वात अगोदर आपल्याला गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये अगदी थोडंसं तेल गरम झाल्यावर त्यावर पाव चमचा जिरं, थोडासा हिंग, जिरं छान फुललं की लगेच यामध्ये 2 वाटी पाणी घालणार आहे। आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेणार त्याच वाटीने 2 वाटी पाणी घालायचं। त्याचबरोबर पाण्यामध्ये मी थोडंसं चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ ऍड केलं। इथे तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा ऍड करू शकता। तर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। पाण्याला उकळ यायला लागली की लगेच यामध्ये सारख्याच वाटीने 1 वाटी बारीक रवा बघा असं दाखविल्याप्रमाणे ऍड करायचा आणि लगेच चमच्याने मिक्स करायचा। उकळत्या पाण्यामध्ये तुम्ही हा रवा घालून बघा, इन्स्टंट असे आपले हे वडे तयार होतात। लहान मुलांना देखील आवडतात। तर आता मध्यम आचेवर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर यासाठी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे। जाड रवा असेल तर तो मिक्सरला थोडा फिरून नंतरच वापरा। तर बघा, रवा हा लगेच पाण्यामध्ये शोषला जातो आणि त्याचा गोळा तयार होतो। पाण्यामध्ये रवा घालत असताना तो चमच्याने एकसारखा हलवायचा, म्हणजे चांगलं मिक्स होईल आणि गठुळ्या सुद्धा होणार नाही। तर बघा, व्यवस्थित इथं मी चांगलं मिक्स करून घेतलेला आहे। आता गॅस हा बारीक करायचा आणि त्यावर झाकण ठेवून फक्त 1 ते 2 मिनिटं हे वाफवून घ्यायचं आहे। तर मिनिटभरातच रवा हा छान शिजला जातो। त्यानंतर काय करायचं, रवा हा चांगला एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचा, गॅस बंद करायचा आणि मिश्रण थोडंसं कोमट होऊ द्यायचं। तर या ठिकाणी मी हाताला सोचवेल इतपत मिश्रण थंड करून घेतलं। त्यानंतर पाण्याचा हात घेऊन म्हणजे थोडंसं पाणी लावून हाताला ते बघा असं मळून घेतलं, म्हणजे पीठ हे एकसारखं मळलं जातं। यामध्ये जर काही गाठी शिल्लक असतील तर त्या सुद्धा मोडल्या जातात। तर पीठ हे मी पुन्हा एकदा चांगलं मळून घेतलेलं आहे। छान नरम सॉफ्ट असं झालेलं आहे। आता याचे वडे तयार करायचे आहे। त्यासाठी हाताला मी पाणी लावलेलं आहे। तुम्ही पाण्याऐवजी तेल सुद्धा लावू शकता, परंतु पाण्याने सुद्धा हे व्यवस्थित तयार होतात। आता जेवढा वडा करायचा तेवढा मिश्रण हातावर गोलाकार फिरवून तो बघा असा चपट्या करून आतमध्ये होल पाडून घ्यायचं। तर इथे बोटाच्या मदतीने किंवा चमच्याने तुम्ही हे होल पाडून घेऊ शकता। तर बघा, मस्त परफेक्ट असा गोलाकार वडा तयार झाला। तर आता ह्याच पद्धतीने आपण राहिलेले इतर पिठाचे वडे सुद्धा तयार करून घेऊ। तर तयार मिश्रणामध्ये इथे बघा 5 ते 6 मध्यम आकाराचे वडे तयार झालेले आहेत। छान गोलाकार झालेले आहे, एकसारखे दिसत आहेत। तर आता हे तळायला घेऊ। तर तळण्यासाठी तेल मी अगोदरच कढईत मध्यम आचेवर कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि ह्या गरम तेलामध्ये तयार बनवलेले जे वडे आहेत ते सोडायचे। तर एक एक करून मी सर्व वडे तेल जास्त असल्यामुळे तळण्यासाठी घातले आहे। तर तेलाच्या क्वांटिटीनुसार इथे वडे तळून घ्या। हे वडे तळत असताना तेलाचं टेम्परेचर हे मध्यम असावं, तसेच बारीक आचेवर हे तळू नका, नाहीतर मग नरम होतात, कुरकुरीत होत नाही आणि वडे तेलही पितात। त्यामुळे काय करायचं, मध्यम ते मोठ्या आचेवरच हे तळा। एकदा की वडे सेट झाले की 2-3 मिनिटांनंतरच याला पलटी करून घ्या। आता एका बाजूने शेकल्यानंतर दुसऱ्याही बाजूने हे चांगले शेकून म्हणजेच तळून घ्या। छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे तळायचे आहेत। साधारणपणे 10 ते 12 मिनिटं वडे तळण्यासाठी लागतात। मोठ्या आचेवर तळल्यावर लगेच कुरकुरीत होतात। तर इथे मी मीडियम टू हाय फ्लेमवर हे तळून घेतले आहे। रंग बघा सुरेख आलेला आहे, अजिबात तेलात विरघळलेले नाही, छान कुरकुरीत झालेले आहे, मस्त सेट झालेले आहे। तर आता हे प्लेट मध्ये काढून घेऊ। तर आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल किती कुरकुरीत आपले हे वडे झालेले आहे। वरतून जसे कुरकुरीत आणि क्रिस्पी असतात तसेच ते आतून नरम आणि मस्त जाळीदार बनतात। तयार वडे हे सांबर सोबत, चटणी सोबत किंवा नुसते केचप सोबत सुद्धा अप्रतिम असे लागतात। लहान मुलांना तर हे फारच आवडतात। तर करून बघा, कुठलीही डाळ न भिजत घालता, जास्त वेळ न लावता झटपट ही रेसिपी तयार होते। फक्त आपण रवा वापरलेला आहे, मस्त कुरकुरीत असे तयार होतात बघा। तोडून दाखवते, गरम आहे। तर बघा,
आतून छान जाळीदार झालेले आहे बघा. मस्त क्रिस्पी असे हे वडे तयार झालेले आहे. तर करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.